अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एक जण बचावलेला आहे। पोलिसांना सीट 11A वर जिवंत व्यक्ती सापडली आहे अशी माहिती ANI ने दिलेली आहे। एक जिवंत व्यक्ती सापडल्याची माहिती आहे असं ANI ने म्हटलंय। तर रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। रमेश कुमारला छातीला, डोळ्यांना आणि पायांना इजा झालेली आहे। रमेश विश्वास कुमार यांनी अपघाताचा थरार सांगितलाय। टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदात जोरदार आवाज झाला आणि विमान कोसळलं असं त्यांनी म्हटलंय। मी शुद्धीत आलो तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले होते असं रमेश यांनी म्हटलंय। मला खूप भीती वाटली, मी उठलो आणि पळालो असंही रमेश यांनी म्हटलं। तर रमेश यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदात जोरदार आवाज झाला, विमान कोसळलं, सगळं खूप झपाट्यानं घडलं। मी शुद्धीत आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडलेले होते। मला खूप भीती वाटली, मी उठलो आणि पळालो। आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरलेले होते। कोणीतरी मला पकडलं, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि रुग्णालयात आणलं असं रमेश विश्वास कुमार यांनी म्हटले। तर हेच रमेश विश्वास कुमार जे या अपघातामध्ये सुदैवानं बचावलेले आहेत। खरं तर चमत्कार म्हणावा लागेल। 242 पैकी एक व्यक्ती वाचली आणि ते सुद्धा स्वतःच्या पायावर या अपघातानंतर चालताना दिसतायत। त्यामुळे हे सुदैवच म्हणावं लागेल, चमत्कार म्हणावा लागेल। रमेश विश्वास कुमार हे या अपघातामध्ये बचावलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी या अपघाताविषयीची दिलेली ही सगळी माहिती सुद्धा आपण पाहिली।